नमस्कार मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ अतिशय खास आणि पुण्यदायी आहे, कारण आज आपण ऐकणार आहोत अधिक मास महात्म्याची सविस्तर आणि प्रभावी कथा, जी तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकते। कारण असे मानले जाते की अधिक मासातील ही कथा ऐकल्याने पापांचा नाश होतो, मनशांती मिळते आणि भगवान श्री विष्णूंची विशेष कृपा प्राप्त होते। म्हणून व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच धार्मिक कथा तुम्हाला वेळेवर मिळतील। चला तर मग पूर्ण श्रद्धा आणि भक्तिभावाने व्हिडिओला सुरुवात करूया। एकेकाळी नैमिषारण्य या पवित्र वनात अनेक ऋषीमुनी एकत्र बसले होते। त्या ठिकाणी वातावरण अत्यंत शांत, पवित्र आणि भक्तिमय होते। सर्व ऋषी ध्यान, जप आणि यज्ञ करत होते। त्या सभेत महान ज्ञानी सूतजी महाराज उपस्थित होते। ते वेद पुराणांचे ज्ञाता आणि सर्व शंकांचे निरसन करणारे होते। तेव्हा सर्व ऋषींनी सूतजींना नम्रपणे विनंती केली, हे सूतजी महाराज, आपण आम्हाला असा एखादा उपाय सांगा की ज्यामुळे कलियुगातील साध्या माणसालाही सहज मोक्ष प्राप्त होईल। या युगात मनुष्य अज्ञानाने भरलेला आहे, त्याला वेद शास्त्र यांचे ज्ञान नाही, तरीही त्याला भगवंताची कृपा कशी मिळेल? सूतजी महाराज हसले आणि म्हणाले, हे ऋषीगण, तुमचा प्रश्न अत्यंत कल्याणकारी आहे। याचे उत्तर भगवान श्री विष्णूंनी स्वतः दिले आहे। एक विशेष महिना आहे जो अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जातो। या महिन्याचे महात्म्य ऐकले तर मनुष्याचे पाप नष्ट होतात आणि त्याला पुण्य प्राप्त होते। हे ऐकून सर्व ऋषी अधिक उत्सुक झाले आणि म्हणाले, हे महात्म्य सविस्तर सांगावे। सूतजी पुढे सांगू लागले, पूर्वी एक काळ असा होता की वर्षात 12 महिने असत, पण त्यात एक अतिरिक्त महिना निर्माण झाला। त्या महिन्याला कुणीही स्वीकारत नव्हते। सर्व लोक त्याला मलमास किंवा अशुद्ध महिना म्हणत होते। कोणतेही शुभ कार्य त्या महिन्यात केले जात नव्हते, त्यामुळे तो महिना अत्यंत दुःखी झाला। तो दुःखी होऊन सर्व देवांकडे गेला। प्रथम ब्रह्मदेवांकडे गेला, पण त्यांनी सांगितले की मी तुला स्वीकारू शकत नाही। नंतर तो महिना भगवान शंकरांकडे गेला, पण त्यांनीही त्याला नाकारले। शेवटी तो महिना अत्यंत दुःखी होऊन भगवान श्री विष्णूंच्या शरण गेला। त्याने रडत रडत प्रार्थना केली की हे प्रभू, मला कुणीही मान देत नाही, मला मलमास म्हणून अपमानित केले जाते, माझे दुःख दूर करा। भगवान श्री विष्णूंना त्याची दया आली। त्यांनी त्या महिन्याला प्रेमाने जवळ घेतले आणि म्हणाले, हे मास, आता तू दुःखी होऊ नकोस, मी तुला माझे नाव देतो। आजपासून तू पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जाशील। सर्व महिन्यांमध्ये तू सर्वश्रेष्ठ असशील। जो कोणी या महिन्यात भक्ती, जप, दान, व्रत करेल त्याला अनेक पटींनी फळ मिळेल। हे ऐकून तो महिना अत्यंत आनंदित झाला। त्याचे दुःख नाहीसे झाले आणि त्याला सर्वोच्च स्थान प्राप्त झाले। सूतजी पुढे म्हणाले, हे ऋषीगण, या अधिक मासात जो मनुष्य भगवान विष्णूंची भक्ती करतो, उपवास करतो, दान करतो, कथा ऐकतो किंवा सांगतो, त्याला सर्व पापांपासून मुक्ती मिळते। त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि शेवटी त्याला मोक्ष प्राप्त होतो। त्यानंतर सूतजींनी सांगितले की या महिन्यात केलेले लहानसे पुण्यही अनेक पटींनी वाढते। जो मनुष्य या महिन्याचे महात्म्य श्रद्धेने ऐकतो किंवा सांगतो किंवा वाचतो, त्याचे जीवन सुखी होते। आता श्री अधिक मास महात्म्य अध्याय 2 आपण बघूया। नैमिषारण्याच्या पवित्र वनात सूतजी महाराजांच्या मुखातून अधिक मासाचे महात्म्य ऐकून सर्व ऋषी मुनी आनंदित झाले होते। त्यांच्या मनात आता अधिक जाणून घेण्याची उत्कंठा निर्माण झाली। तेव्हा शौनक ऋषींनी अत्यंत नम्रपणे विचारले, हे सूतजी महाराज, आपण अधिक मासाचे महत्त्व सांगितले, पण आम्हाला अशी एखादी विस्तृत कथा सांगा की ज्यातून सामान्य माणसालाही त्या महिन्याचे सामर्थ्य समजेल। सूतजी महाराज हसून म्हणाले, हे ऋषीगण, आता मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी आणि जीवन बदलून टाकणारी कथा सांगणार आहे। ही कथा मन लावून ऐका। पूर्वी एका सुंदर पण साध्या नगरात एक ब्राह्मण राहत होता। त्याचे नाव होतं देवदत्त। तो अत्यंत प्रामाणिक, सत्यवादी आणि धार्मिक होता। तो रोज भगवान श्री विष्णूंची पूजा करत असे, मंत्रजप करत असे आणि शक्य तितके दानधर्म करत असे। पण त्याच्या आयुष्यात एक मोठी समस्या होती, ती म्हणजे तीव्र गरिबी। घरात अन्नाचा तुटवडा, कपड्यांची कमतरता आणि रोजच्या जीवनात अनेक अडचणी होत्या। त्याची पत्नीही त्याच्यासारखीच धर्मनिष्ठ होती, पण दोघांचेही जीवन दुःखाने भरलेले होते। कधी कधी देवदत्ताच्या मनात प्रश्न येई की मी इतकी भक्ती करतो तरी माझे दुःख का संपत नाही? पण लगेच तो स्वतःला समजावत असे, हे सर्व माझ्या पूर्वजन्माच्या कर्माचे फळ आहे, मला भक्ती सोडायची नाही। एके दिवशी देवदत्त जंगलातून लाकूड आणण्यासाठी गेला होता। तिथे त्याला एक तेजस्वी संत दिसले। त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज होते।
देवदत्तने लगेच त्यांना नमस्कार केला. संतांनी प्रेमाने विचारले, वत्सा, तू इतका चिंताग्रस्त का दिसतो आहेस? देवदत्तने आपल्या जीवनातील सर्व दुःख त्या संतांना सांगितले. संत शांतपणे ऐकत होते. नंतर ते म्हणाले, हे ब्राह्मणा, तुझी भक्ती व्यर्थ जाणार नाही. काही दिवसांनी अधिक मास येणार आहे. हा महिना अत्यंत पवित्र आहे. या महिन्यात जर तू श्रद्धेने भगवान विष्णूंची उपासना केलीस, व्रत केलंस, दान केलंस आणि कथा ऐकलीस तर तुझे सर्व दुःख दूर होईल. देवदत्ताच्या मनात आशेचा किरण जागा झाला. त्याने त्या संतांचे चरणस्पर्श केले आणि ठरवले की मी अधिक मास पूर्ण श्रद्धेने पाळेन. काळ पुढे सरकला आणि अधिक मास सुरू झाला. पहिल्याच दिवशी देवदत्त लवकर उठला, स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान केले आणि भगवान श्री विष्णूंची पूजा केली. त्याने संपूर्ण महिन्यासाठी काही नियम घेतले, जसे की रोज उपवास किंवा अल्पाहार घेणे, विष्णू नाम जप करणे, गरजूंना दान करणे, अधिक मास महात्म्याची कथा श्रवण करणे. त्याची पत्नीही त्याला पूर्ण साथ देत होती. दोघेही भक्तीमध्ये रमले होते. पहिल्या काही दिवसांत त्यांना कोणताही विशेष बदल जाणवला नाही, पण त्यांनी हार मानली नाही. हळूहळू त्यांच्या घरात छोटे बदल दिसू लागले. कधी कुणीतरी अन्न देऊन जात असे, तर कधी कुणीतरी वस्त्र देत असे, कधी अचानक काही काम मिळत असे. देवदत्ताला समजले की हे सर्व भगवान विष्णूंची कृपा आहे. तो आणखी भक्ती करू लागला. अधिक मास संपण्याच्या शेवटच्या दिवशी देवदत्त अत्यंत भक्तिभावाने भगवान विष्णूंचे ध्यान करत होता. त्या रात्री त्याला एक अद्भुत स्वप्न पडले. त्याच्यासमोर तेजस्वी प्रकाश प्रगट झाला आणि त्या प्रकाशातून स्वतः भगवान श्री विष्णू प्रगट झाले. त्यांच्या हातात शंख, चक्र, गदा आणि पद्य होते. त्यांच्या चेहऱ्यावर करुणा आणि प्रेम होते. भगवान म्हणाले, हे माझ्या भक्ता देवदत्त, तू अधिक मासात अत्यंत श्रद्धेने माझी उपासना केलीस. मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न आहे. देवदत्तांच्या डोळ्यात अश्रू आले. तो नम्रपणे म्हणाला, हे प्रभू, मला काहीच नको, फक्त तुमची कृपा सदैव राहू दे. भगवान विष्णू हसले आणि म्हणाले, तुझे सर्व दुःख आता संपले आहे. तुला धन, सुख आणि समाधान मिळेल आणि जीवनात शेवटी तुला मोक्ष प्राप्त होईल. त्याचे स्वप्न संपले, पण दुसऱ्या दिवसापासून देवदत्ताच्या जीवनात खरोखरच मोठा बदल झाला. त्याला चांगले काम मिळाले, घरात संपन्नता आली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याच्या मनात कायमची शांती आणि समाधान निर्माण झाले. तो आयुष्यभर भगवान विष्णूंची भक्ती करत राहिला. सुज्जी महाराज कथा समाप्त करत म्हणाले की हे ऋषीगण, या कथेतून आपल्याला हे समजते की अधिक मासात केलेली भक्ती कधीही व्यर्थ जात नाही. अगदी गरीब आणि दुःखी माणूस सुद्धा या महिन्यात श्रद्धेने व्रत उपासना केली तर त्याचे जीवन बदलू शकतो. या महिन्यात केलेले छोटेसे पुण्य सुद्धा अनेक पटींनी वाढते. म्हणून प्रत्येकाने अधिक मासाचा आदर करावा आणि शक्य तितकी भक्ती करावी. सर्व ऋषीमुनी अत्यंत आनंदित झाले. त्यांनी सुज्जी महाराजांना वंदन केले आणि अधिक मासाचे महत्त्व मनात कोरून घेतले. मित्रांनो, ही अधिक मास महात्म्याची पवित्र कथा तुम्ही शेवटपर्यंत ऐकली, यासाठी मनापासून तुमचे धन्यवाद. असे मानले जाते की ही कथा पूर्ण ऐकल्याने भगवान श्री विष्णूंची विशेष कृपा आपल्या जीवनावर होते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच लाईक करा, आपल्या कुटुंबियांसोबत आणि मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच भक्तिमय कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा आणि कमेंटमध्ये जय श्री पुरुषोत्तम मास नक्की लिहा. पुढील व्हिडिओमध्ये आपण अधिक मास महात्म्याचे पुढील अध्याय अजून सविस्तर जाणून घेणार आहोत. त्यामुळे पुढील व्हिडिओ नक्की पहा. तोपर्यंत भगवंताचे नाम घ्या, आनंदी रहा आणि भक्तीत रहा.